हालेलुया. देवाला धन्यवाद. इज्रा याचा 8वा अध्याय आणि 21वा वचन. की परमेश्वराचं वचन सांगतं की इज्रावरती परमेश्वराचा आत्मा आला आणि त्या परमेश्वराच्या आत्म्याच्याद्वारे त्याला सुचवलं आणि त्याने उपास करण्याचं जाहीर केलं. इज्रा याचा 8वा अध्याय आणि 21वा वचनमध्ये परमेश्वर म्हणतो की इज्राने अहवाला नदीतीरी उपास योजण्याचं एक जाहीर केलं. त्यांनी त्याचे जे मंडळी होती, ज्याचे जे सर्व लोक होते, त्या सर्वांना त्यांनी सांगितलं की आपण अहवाला नदी तिथं जाऊन आपण एक उपास करू. आणि त्यांनी एक योजना केली उपास करण्याची. आणि ज्यावेळेस त्यांनी उपास केला त्यावेळेस त्यांनी एक योजना केली. ज्यावेळेस आपण उपास करतो त्यावेळेस आपण योजना केली पाहिजे की आपण उपास कशासाठी करतो. तर इज्राने उपास केला होता की परमेश्वराजवळ त्यांनी त्याची योजना, त्याच्या मनातले सर्व जे काही उपास करण्याचं त्यांनी योजलं होतं ते देवासमोर त्यांनी ठेवलं की आपल्या लोकांचं, आपल्या मुलांचं येण्या जाण्यामध्ये नेहमी संरक्षण व्हावं आणि त्यांना धन प्राप्त व्हावं आणि गुप्त शत्रूपासून नेहमी त्यांचं संरक्षण व्हावं, याकरिता त्याने एक उपास करण्याची योजना केली. आपण ज्यावेळेस उपास करतो त्यावेळेस आपण योजना करतो का? आपण उपास कशासाठी करतो आणि उपास कशासाठी केला पाहिजे? इज्राने योजना केली की आपल्या लोकांचं संरक्षण व्हावं शत्रूपासून. ज्या रस्त्याने ते येते जाते त्या रस्त्याने त्यांना कोणताही धोका होऊ नये, शत्रू सैतानापासून नेहमी त्यांचं रक्षण व्हावं. आणि यासाठी त्यांनी एक उपास जाहीर केला आणि परमेश्वराच्या पुढं त्यांनी या सर्व समस्या ठेवल्या आणि देवापुढं सांगून त्याने काय केला, उपास केला. तर ज्यावेळेस तुम्ही उपास करता त्यावेळेस तुम्ही परमेश्वरापुढं तुमची योजना ठेवता का परमेश्वर आज माझा उपास आहे, पण कशासाठी आहे, मी कशासाठी उपास करत आहे. इज्राने उपास केला त्या नदीतीरी की जे लोक आहेत त्यांचं नेहमी काय व्हावं, रक्षण व्हावं, लेकरांचं रक्षण व्हावं, शत्रूपासून रक्षण मिळावं, त्यांना धन प्राप्त व्हावं, असं सर्व घोड्या